मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून आंदोलनाची हाक दिलेली आहे। मात्र जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण आझाद मैदानावरील आंदोलनासाठी जरांगे पाटील यांनी पोलिसांकडे अर्ज केलाय, तर दुसरीकडे जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे। आधी मुंबई जामन मग काम, आधी काम नाही, आधी मुंबई जाम मग काम, तर शान राहील देशात मराठ्यांची। आरक्षण मिळत राहील, पण प्रतिष्ठेला धक्का लागला तर सोडायचा। मराठ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घ्या। मी दौऱ्यात येईल नाही, माझा मराठवाडा खवळून उठलेला आहे, माझा विदर्भ खवळून उठलेला आहे, माझा पश्चिम महाराष्ट्र खवळून उठलाय, खानदेश कोकण खवळून उठलाय। अरे मुंबईतल्या पुण्यातल्या मराठ्यांच्या पोरांनी रजा दिल्यात, नोकऱ्याला त्या कार्यक्रमाला व्यवसायवाले सुद्धा। मराठ्यांनी खरबडून जागावं लेकरा बाळाच्या कल्याणासाठी। कुठेही असं जोर जबरदस्ती सरकार पलटून देणार, असं करून देणार आणि म्हणजे काय तुम्ही काय अराजकता पसरवणार आहे काय, तर या प्रकारची भाषा यांनी करू नये। यांचे जे काही जे कथित ऍडवायझर आहे हे मला असं वाटतं जरांगे पाटील साहेबांना चुकीचं मार्गदर्शन करतात आहे। त्यांना संविधानाच्या संदर्भातला अभ्यास त्यांनी करावा, त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास करावा आणि त्यांनी ही जी लढाई आहे, कारण जात वैधता प्रमाणपत्र असणार, कास्ट सर्टिफिकेट असणार, हे सगळं सुप्रीम कोर्टाने ज्या ज्या वेळेस निर्देश दिले त्या त्या हिशोबानेच ते दिलं जातं।